मी सर्व ठाणेकरांना आणि सर्व देवी भक्तांना धन्यवाद देईन की आज त्यांच्यामुळेच हा उत्सव या ठिकाणी चांगला संपन्न होतो आणि ते यामध्ये सहभाग घेत असतात। गुढीपाडव्याच्या दिवशी या देवीचं आगमन कळवा येथून होणार आहे आणि वाजत गाजत या मिरवणुकीमध्ये जी महाराष्ट्राची जी लोककला आहे त्या लोककलेचं दर्शन या ठिकाणी या मिरवणुकीतून होणार आहे। मग ते लेझिम पथक असेल, त्या ठिकाणी बँड पथक असेल, त्या ठिकाणी आदिवासी बांधवांचं वेगवेगळे प्रकारचं एक नृत्य असेल। अशा पद्धतीने मला वाटतं वारकरी समाज या ठाणे शहरामध्ये मोठा आहे आणि या वारकरी संप्रदायातली सर्व मंडळी या ठिकाणी हजर राहणार आहेत आणि विशेष करून ठाणेकर आणि सर्व देवी भक्त या ठिकाणी हजर राहणार आहेत। आणि पहिल्या दिवशीचा मान जो आहे, देवीची स्थापना मिरवणुकीने झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी जी देवीची स्थापना झाल्यानंतर जो कार्यक्रम आहे या ठाणे शहरात पहिले जर कोणाला असेल तर आमचे कोळी आगरी बांधव आणि त्यांना तो मान त्या ठिकाणी आपण दिलेला आहे आणि त्यांचा या ठिकाणी त्या समाजातल्या लोकांचा, मान्यवरांचा या ठिकाणी पुरस्कार देऊन सत्कारसुद्धा करण्यात येणार आहे, त्यांना पुरस्कार देऊन। त्याचबरोबरीने दुसऱ्या दिवशी तुम्ही बघितलं असेल की या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा जो समाज असेल तो वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायाचा सन्मानसुद्धा या उत्सवामध्ये होणार आहे। मला वाटतं या ठिकाणी हबप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं प्रवचन या ठिकाणी होणार आहे आणि वारकरी संप्रदायामधील जे चांगलं काम करणारी मंडळी आहेत त्या मंडळींचा सुद्धा ह्या ठिकाणी सत्कार होणार आहे। त्याचबरोबर आज आपल्याकडे माहिती असेल की उत्तर भारतीय समाज आहे आणि या उत्तर भारतीय समाजासाठी सुद्धा आपण एक चांगला कार्यक्रम ठेवला आहे, त्यांच्या मान्यवरांचा सुद्धा त्या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत। त्याचबरोबर बुधवारी 2 तारीख या ठिकाणी ठाणे शहरामध्ये असलेल्या कर्तृत्ववान महिला, त्याचबरोबर कर्तृत्ववान पुरुषांचा या ठिकाणी नवदुर्ग आणि नवरत्न या पुरस्काराने त्या ठिकाणी सन्मानित करणार आहोत। त्यानंतर 3 तारखेला आपले या ठाणे शहरामध्ये आमचे गुजराती बांधव आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम ठेवला आहे। त्या ठिकाणी सुद्धा त्या मान्यवरांचा त्या ठिकाणी सन्मान होणार आहे आणि दांडिया त्या ठिकाणी ठेवलेला आहे। त्याचबरोबर 4 तारखेला खास मराठी जो आहे तो मराठी दांडिया या ठिकाणी होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर या ठिकाणी येणार आहे। त्याचबरोबर शनिवारी हिंदी आणि मराठी गाण्याचा कार्यक्रम लता मंगेशकर, किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांच्या गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर रविवारी या ठिकाणी रामनवमीच्या दिवशी संबंध महाराष्ट्रातल्या मराठमोळ्या गाण्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे। अशा पद्धतीने 9 दिवस या ठाणेकरांना कार्यक्रमाच्या त्याचबरोबर जे काही उपक्रम आहेत ते या ठिकाणी साजरे करणार आहेत आणि मी आपल्या माध्यमातून सर्व ठाणेकरांना आवाहन करेन की या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं आणि तुम्हाला माहिती असेल भक्तांच्या हाकेला धावणारे आणि नवसाला पावणारे अशी देवीची आख्यायिका आहे आणि मला वाटतं आमचे सर्व पत्रकार बंधूंना सुद्धा विनंती करत आहे की आपण सहकुटुंब सहपरिवार आपण या ठिकाणी यावं। देवी आपलीच आहे। धन्यवाद।
मला वाटतं या ठिकाणी आपलं जे गणपतीपुळेचं मंदिर आहे त्या मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभी केलेली आहे. त्याचबरोबर बाहेर राम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभी राहणार आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी नवचंडी सहस्त्र या ठिकाणी होणार आहे. आणि यासाठी संबंध महाराष्ट्रातून ही मंडळी येऊन हा संबंध सोहळा जो आहे तो यशस्वी करणार आहे. ओके, नो पॉलिटिक्स, ओनली नो पॉलिटिक्स, ओनली भगवान. जय माताजी. मला वाटतं या ठिकाणी सर्व लोकांना आमंत्रण दिलेलं आहे. म्हणजे आमचे शिवसेनेचे सर्व आदरणीय पक्षप्रमुख असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, आदित्य ठाकरे साहेब असतील, रश्मी ठाकरे असतील, आमचे सर्व आमदार असतील, खासदार असतील, हे सर्व मान्यवर लोक या ठिकाणी येणार आहेत. कुठलं आपण मला वाटतं आई जगदंबा इथे बसलेली आहे, साक्षात येणार आहे. उद्या तिचं आगमन होणार आहे. आपण आई जगदंबेचरणी प्रार्थना करू. पण तिनेसुद्धा महिषासुर मर्दिनी आहे त्या ठिकाणी. आणि ती नक्कीच या राक्षसरूपी जे काही काम चालू आहे त्याचा नक्कीच ती वध करेल एवढी खात्री बाळगूया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.